हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावहरकर आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, आपला आजचा विषयही थोडा स्पिरिच्युअलिटीला घेऊनच आहे आणि आजचा आपला विषय आहे शांतता म्हणजे सगळं मिळणं नाही तर काही प्रश्न सोडून देणं आहे. मित्रांनो, प्रत्येकच व्यक्तीला आयुष्यात काही ना काही प्रश्न कंटिन्युअसली पडलेले असतात. मग जे त्याच्या आयुष्याशी रिलेटेड असतात, फायनान्सेसशी रिलेटेड असतात, बिझनेसशी रिलेटेड असतात, काही प्रश्न फॅमिलीशी रिलेटेड असतात, तर काही प्रश्न त्याच्या जॉबशी त्याच्या ग्रोथशी रिलेटेड असतात. पण फ्रेंड्स, खरंच आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधणं हे गरजेचं असतं का, की काही प्रश्न सोडून देणं हे गरजेचं असतं? तर मित्रांनो, कसं आहे ना, की प्रत्येकच प्रश्नाला उत्तर असायलाच पाहिजे हे काही गरजेचं नाही. आणि काही प्रश्न हे प्रश्नच राहणं फार महत्वाचं असतं. कारण काही प्रश्न हे सोडून दिले तरच आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जाता येतं, नाहीतर आपण त्या प्रश्नामध्येच गुरफटून तिथेच थांबून राहतो आणि आपली ग्रोथ, आपला पुढे जायचा स्केल हा कमी होतो मित्रांनो. तर फ्रेंड्स, स्पिरिच्युअलिटी म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं नाही, तर सायलेन्स म्हणजे सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर नसतं, तर कधी कधी सायलेन्स ही आपल्या आतमध्ये चालू असलेली एक वादळ जे असतं तेही दर्शवत असतं मित्रांनो. आणि काही प्रश्न ऍक्सेप्ट करणं, काही गोष्टी नॉट नोविंगली सोडून देणं, हेही सायलेन्स मध्ये येतं मित्रांनो. कारण शांतता जी असते ती आपल्याला पूर्ण शांतता तेव्हाच भेटते जेव्हा आपण मानसिक दृष्ट्या ती शांतता ऍक्सेप्ट करायला तयार असतो. मी एक काही उदाहरणं देतो मित्रांनो. जसं की लाईफमध्ये बऱ्याचदा असं होतं की एखादी व्यक्ती असते जी आपल्याला आयुष्यातून सोडून गेलेली असते, किंवा आपल्या लाईफमध्ये काही गोष्टी झालेल्या असतात नोविंगली अननोविंगली. कसं की उदाहरणार्थ, समजा एक आपण उदाहरण घेऊया की कमी मार्क पडल्यामुळे कोणीतरी आपला अपमान केलेला असतो, किंवा एखाद्या आपल्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने, तो आपल्यापेक्षा मोठ्या पोझिशनवर असल्यामुळे आपली मजाक उडवलेली असते, आपल्या कामाची मजाक उडवलेली असते, आपल्या राहण्याची आपल्या वागण्या बोलण्याची मजाक उडवलेली असते, आणि हे आपल्या मनाला लागलेलं असतं. तसंच कधी कधी नोविंगली अननोविंगली आपल्या हजबंडकडून, आपल्या वाईफकडून, मुलाबाळांकडूनही आपण हर्ट होतो आणि ती गोष्ट आपल्या मनात लागून राहते आणि ती आपली आंतरिक शांतता डिस्टर्ब करते. आणि त्यामुळे काय होतं, तर आपले निर्णय चुकतात, आपल्याला क्षणिक राग येतो, किंवा कधी कधी ती गोष्ट आयुष्यभरही आपल्या मनामध्ये घर करून राहते आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. तर मित्रांनो, जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला हे करणं गरजेचं आहे की काही गोष्टी सोडून देणं, काही गोष्टींना इग्नोर करणं, काही प्रश्नांची उत्तरं न शोधणं ह्या आयुष्यात फार महत्वाचं असतं. कारण जर आपण प्रत्येकच उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर आपले प्रश्नही वाढत जातात, आणि जसं आपलं एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटतं तसंच त्या उत्तराशी रिलेटेडही आपल्याला प्रश्न पडायला सुरुवात होतात. त्यामुळे जर आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर काही प्रश्न हे सोडून देणं गरजेचं असतं मित्रांनो. तर एक एक्झाम्पल मी देतो की आपल्याला मेन काही प्रश्न पडतात ते म्हणजे असे की हे माझ्यासोबतच का होतो, मीच मागे का राहिलो. हे प्रश्न अँसर्स देत नाहीत मित्रांनो. कारण आपण हे प्रश्न यामुळे विचारत असतो की आपण दुसऱ्यांसोबत स्वतःला कम्पेअर करत असतो, आणि आपण त्या कम्पॅरिझन मधून तिसऱ्या व्यक्तीला हे प्रश्न विचारत असतो की मीच मागे का राहिलो असेल, मी काय कमी केलं असेल, त्याचं शिक्षण माझं शिक्षण सारखं आहे, तो आणि मी एकदाच पास आउट झालो, त्याने हे केलं, मी पण ते केलं. आणि मग आपण कम्पेअर करतो, आणि ह्या कम्पॅरिझन मध्ये जो मुख्य मुद्दा आहे की आपण मागे का राहिलो, हा मुद्दाच मागे पडून जातो आणि आपण त्या प्रश्नांमध्येच गुरफटून राहतो, आणि आपण लाईफच्या शर्यतीमध्ये अजून अजून मागे पडत जातो मित्रांनो. तर हे काय ना मित्रांनो, की हे प्रश्न आपल्याला उत्तर कधीच देत नाहीत. हे प्रश्न फक्त आपल्याला मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्याही थकवतात, आणि याचा आपल्याला त्रास होतो. जर आपण याचा विचार केला की मी का मागे राहिलो, किंवा हे माझ्यासोबतच का घडलं, तर हा जो काय, हा का आपण स्वतःलाच विचारला पाहिजे, तरच आपल्याला याचं उत्तर सापडू शकतं. किंवा हा का सोडून देऊन मला त्याच्या पुढे कसं जाता येईल, किंवा मला त्याच्या बरोबरीत कसं येता येईल, याचा जर आपण विचार केला आणि आपण जर त्यावर वर्क केलं तर ते आपल्यासाठी जास्त बेनिफिशियल राहणार नाही का मित्रांनो? तेच आपल्यासाठी जास्त बेनिफिशियल आहे
हे आपण विसरून जातो आणि आपण प्रश्नांमध्ये गुरफटून राहतो मित्रांनो. तर जेव्हा माणूस प्रश्न सोडतो ना मित्रांनो, जसं की त्या व्यक्तीने माझ्यासोबत काय केलं, किंवा त्याच्यामुळे मला कसा त्रास झाला, किंवा एखादा प्रश्न असतो किंवा एखादी व्यक्ती असते जी आपल्याला खूप, ज्या व्यक्तीमुळे आपल्याला खूप त्रास होत असतो, एखादी स्पेशल गोष्ट असते, स्पेशल व्यक्ती असते, किंवा अजूनही काही असतं लाईफमध्ये. बरेच असे प्रॉब्लेम्स असतात जे की आपल्याला त्रास देत असतात आणि त्याच्यामुळे आपलं मन शांत होतं नसतं. हे अशांत मन आपल्या लाईफमधल्या बऱ्याच प्रॉब्लेम्सचं कारण असतं मित्रांनो. कारण ते आपली स्पिरिच्युअली डिस्टर्ब करतं, ते आपल्याला मेंटली डिस्टर्ब करतं आणि फिजिकलीही डिस्टर्ब करतं. तर मित्रांनो, जेव्हा आपण हे सगळं सोडून देतो, हे प्रश्न आपण सोडून देतो, ह्या गोष्टी आपण सोडून देतो, त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस हळूहळू हळूहळू आपलं माइंड रिलॅक्स व्हायला चालू होतं, ज्याच्यामुळे आपण आपल्या स्वतःशी स्पिरिच्युअली कनेक्ट व्हायला लागतो आणि आपल्या लाईफचे जे योग्य प्रॉब्लेम्स आहेत, जे आपल्या लाईफचे योग्य प्रश्न आहेत, आपण त्यावर फोकस करायला लागतो आणि आपण पुढे जायला लागतो मित्रांनो. मन मोकळं होतं, आपल्याला एक शांतता येते आणि ही शांतताच आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाते मित्रांनो. तर ॲट द एंड मी तुम्हाला असं म्हणेल मित्रांनो की शांतता म्हणजे सगळं समजणं नाही, तर शांतता म्हणजे जे जसं आहे ते त्या पद्धतीनेच स्वीकारणं, त्याला आपल्या स्वतःसारखं बेंड न करणं, आपल्याला पाहिजे म्हणून त्यात बदल न घडवून आणणं, एखादी गोष्ट जशी आहे तशी ऍक्सेप्ट केली की ती गोष्टही आपल्याला इझी वाटायला लागते मित्रांनो. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल सेट. थँक्यू मित्रांनो.